मॅट्रिसेस चॅप्टर. मॅट्रिसेस मध्ये आपण इन्व्हर्स ऑफ मॅट्रिक्स बघतो. त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं मागच्या व्हिडिओमध्ये काय सांगितलं मागच्या व्हिडिओमध्ये, बघ लक्षात घेतलं मी सांगितलं मागच्या व्हिडिओमध्ये मायनर, ठीक आहे. आणि मायनर आपण बघितला होता कशाचा 2x2च्या मॅट्रिक्सचा. लाईक दिस आपण 2 3 3 2 हे एक्झाम्पल घेतलं होतं. आता मायनर करत असताना मी तुला 2x2चा सांगितलं, बट मॅक्सिमम पेपरमध्ये आता विचारत आहे तर 3x3चा. म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल आपणास M11 आहे, M12 आहे, M13 आहे, लाईक दिस M21, M22, M23, M31, M32, M33. इट इज अ एक्झाम्पल, इट इज अ जनरल मॅट्रिक्स. ठीक आहे, तुमचा एक जनरल मॅट्रिक्स आहे. किती बाय कितीचा आहे हा? 3x3चा आहे. बरोबर आहे का? 3x3चा मॅट्रिक्स आहे. मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय 2x2चा मॅट्रिक्स सांगितलं होता. आता मी काय करतो, ह्याच्यामध्ये आपण एक्झाम्पल घेऊयात. काय घेऊयात? फॉर एक्झाम्पल आपण एक्झाम्पलमध्ये कोणता मॅट्रिक्स घ्यायचा? ठीक आहे, आपण एक्झाम्पलमध्ये घेऊयात. ठीक आहे, मला घेऊयात आपण 2 1 2 2 2 2 4 3 1. इट इज अ युअर मॅट्रिक्स. फॉर एक्झाम्पल आपण काय बघतोय, एक्झाम्पल बघतोय मायनरचा. 3x3च्या मॅट्रिक्सचा आपण काय बघतोय, मायनर कसा काढायचा. ठीक आहे, आपल्याला काय करायचं, M11 करायचा इज इक्वल टू, म्हणजे फर्स्ट रो फर्स्ट कॉलम द्यायचा सोडून राहिलेले 4 एलिमेंट्स आहेत त्यांचा काय करायचा, मल्टिप्लिकेशन. म्हणजे काय येणार आहे, 2 - 6 किती येते, -4 येईल का? येते का नाही? येत असेल तर M12 ची व्हॅल्यू काढायची. बघ आता काय म्हणते, फर्स्ट रो आहे सेकंड कॉलम आहे, म्हणजे राहिलेले जे काही एलिमेंट आहेत जसं की 2 1 दॅट इज 2 मायनस 4 2 8 किती राहतील, -6. बरोबर आहे का? बरोबर आहे, 6. आता M13 इज इक्वल टू, तर तुम्ही काय करा, कमेंटमध्ये सांगा. काय करा, कमेंटमध्ये सांगा M13. आणि अशाच प्रकारे तुम्हाला किती फायनल कुठपर्यंत करायचे, M33 पण करायचे. म्हणजे मायनर कन्फ्यूज